ती म्हणजे गेल्या आठवड्यात झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर आता पुलवामा हल्ल्यात जैश ए मोहम्मदनं यश मिळालं, त्याच्यामुळे एक मोठा आत्मघातकी हल्ला करण्याची योजना आखल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून समोर येते आहे। 16 ते 17 फेब्रुवारी दरम्यान जैश ए मोहम्मदच्या प्रमुखांची आणि काश्मीरमधल्या दहशतवाद्यांमध्ये काही संभाषण झाले आणि त्या आधारे गुप्तचर यंत्रणांनी हा इशारा दिलाय आणि त्या माहितीनुसार जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा दलाला अजून मोठं नुकसान पोहोचवण्यासाठी आणखी एका आत्मघातकी हल्ल्याची योजना आखल्याचं कळतंय। या संभाषणावरून जम्मू काश्मीरच्या बाहेर हा हल्ला केला जाऊ शकतो असा अंदाज एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं वर्तवलाय। भारतातील अनेक हल्ल्यांचा मास्टरमाइंड आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याच्या दिशेनं भारताच्या कूटनीतीला यश आलंय। मोठी हालचाल, एक महत्त्वाची बातमी आलेली आहे, आपण बघतोय आयबीनं हा अलर्ट दिलाय। अधिक माहिती घेणार आहोत तर प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, ही निश्चितच एक महत्त्वाची बाब म्हणायला हवी, आणखीन काय काय अपडेट्स मिळू शकले त्याबद्दल? एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे की गेल्या 16 ते 19 फेब्रुवारीच्या दरम्यान ज्या पद्धतीनं दहशतवादी आणि जैश ए मोहम्मदच्या म्होरक्यांसोबत संभाषण झालं, त्या संभाषणाची फीत साधारणतः केंद्रीय गुप्तचर खात्याला मिळालेला आहे आणि त्याच्या आधारावरती सूचना अशी मिळते की एक मोठा हल्ला खास करून काश्मीर भागांमध्ये करण्याचा प्रयत्न जैश ए मोहम्मदचा असेल। ज्या पद्धतीनं पुलवामामध्ये हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये भारतीय 40 जवान शहीद झाले होते, त्यानंतर एक मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे। यासाठी स्फोटकांचीही खास असं म्हणतात की स्फोटकं सुद्धा जमा करण्याला सुरुवात झालेली अशीही माहिती प्राप्त झाली आहे। सोबतच यामध्ये ज्या पद्धतीनं आत्मघाती हल्ला करण्यात आला होता त्याच धर्तीवरचा हा हल्ला असण्याची शक्यताही ज्या संभाषणातून प्राप्त झाली आहे। त्यामुळे आता असं म्हणतात की काश्मीर खोऱ्यामध्ये सर्व त्या लष्करी संघटना आहेत, लष्करी जे आहेत, लष्कर आहे, BSF आहे, CSF आहे, या सगळं जे भारतीय लष्कर आहे अलर्ट झालेला आहे आणि त्यांनी ठिकठिकाणी चौकशी करायला सुरुवात केलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे जम्मू काश्मीरच्या काही भागांमध्ये जो खास करून बंद होता तो बंद देखील आज फक्त 2 तासासाठी उघडण्यात आला होता, त्यानंतर पुन्हा काश्मीरच्या या भागामध्ये बंद ठेवण्यात आलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भात बैठक देखील घेऊन सर्व ती काळजी घेण्याचे आदेश लष्कर, BSF आणि CRPFला आणि खास करून जम्मू काश्मीर पोलिसांना दिलेले आहेत। निश्चितच धन्यवाद प्रशांत, या संदर्भातली महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल। आपण बघतोय पुलवामा हल्ल्यानंतर जैश ए मोहम्मद आणखी एक मोठा आत्मघातकी हल्ला करण्याची योजना आखत असल्याची माहिती कळते आहे। आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत पुण्यातली। आंबेगाव तालुक्यामध्ये जाधववाडी इथे एक 6 वर्षांचा मुलगा बोरवेलमध्ये पडला होता। तब्बल 16 तासांनंतर या मुलाला बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलंय। 200 फूट खोल असलेल्या बोरवेलमध्ये हा मुलगा अडकला होता। सुदैवानं हा मुलगा फक्त 10 फूट खोलीवर अडकला होता आणि त्यामुळे त्याची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। गोविंद वाकडे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। गोविंद, कशा रीतीने हे बचाव कार्य सुरू होतं आणि आताचे काय काय अपडेट्स मिळत आहेत? रेणुका, खरं तर 15 तासानंतर रवीची जी मृत्यूचा काळक होता आपल्याला म्हणता येईल की ज्या पद्धतीने तो बोरवेलमध्ये अडकला होता त्याची सुखरूप सुटका केल्या गेलेली आहे। काल 5 वाजता ही घटना घडली। आंबेगाव तालुक्यामधलं हे गाव आहे जिथे रस्त्याचं खोदकाम सुरू होतं आणि तिथे बाजूच्या शेतामध्ये बोरवेल होता। खेळत असताना हा मुलगा तिकडे गेला आणि बोरवेल झाकलेला होता, त्याच्यावर पोतं ठेवलं होतं, मात्र त्या पोत्यावर तो बसला आणि पोत्यासहित तो बोरवेलमध्ये पडला। सुदैवाने पोतं जास्त खाली गेलं नाही आणि त्यात तो अडकून राहिला। 10 ते 12 फूट तो अडकला होता आणि त्यानंतर ही बाब लक्षात आल्यानंतर NDRFच्या टीमला पाचारण करण्यात आलं आणि रात्रभर अहोरात्र त्यांनी बचाव कार्य करून एक समांतर खड्डा खोदून या बचाव कार्यानंतर या आव्हान त्यांनी पेललं आणि रवीची सुखरूप सुटका केली। सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे 8 तासांनंतर जो चिमुकला होता त्याला ग्लुकोज देण्यात आलं। निश्चितच आणि एका बचाव पथकाच्या मोठ्या कार्याला यश आलं। धन्यवाद गोविंद या सगळ्या माहितीबद्दल। आणि